व्यक्तिमत्व विकासासाठी मुलांनो व्यक्त होत रहा। घोटी येथे आयोजित बालकिशोर कवी संमेलन प्रसंगी खडताळे यांचे प्रतिपादन। सध्याच्या मोबाईलच्या जगात मुलांचे संगोपन हा कळीचा प्रश्न ठरत असून मोबाईल व आधुनिक संगणकीय गोष्टींपासून आजार विकत घेण्यापेक्षा लिहिणे, वाचणे, पाहणे या सुलभ क्रियांच्या माध्यमातून व्यक्त होणे ही मानसशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे व लहान बाल किशोर यांनी सातत्याने व्यक्त व्हायला हवे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देवीदास खडताळे यांनी केले आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा व आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल घोटी बुद्रुक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित बालकिशोर कवी संमेलन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नवनाथ अर्जुन पा गायकर, ज्येष्ठ कवी हबप बाबासाहेब थोरात, कवयित्री पूनम राखेचा, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा गायकवाड आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापिका श्रीमती गायकवाड यांनी शालेय अभ्यासक्रमाचे व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना बाह्य जगाचेही शिक्षण हवे आणि त्यासाठी असे उपक्रम करणे गरजेचे आहे असे म्हटले। यावेळी कवी नवनाथ गायकर यांनी मोबाईलचे दुष्परिणाम सांगणारी कविता सादर करत अत्याधुनिक साधनाच्या अतिरेक वापरापासून दूर राहावे असे आवाहन केले। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थी संवर्धनासाठी नेहमी उपक्रम राबवले जात असून या माध्यमातून वाचन लेखनास प्रोत्साहित केले जात असल्याची माहिती गायकर यांनी यावेळी दिली। कवी बाबासाहेब थोरात यांनी यावेळी पावसावर आधारित कविता सादर केली तर कवयित्री पूनम राखेचा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती रोहिणी चौधरी यांनी केले। त्यावेळी त्यांनी शिक्षकांच्या व्यथा वेदना मांडणारी कविता सादर केली। कविवर्य बाबासाहेब थोरात यांची नुकतीच मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सुवर्णा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका श्रीमती रोहिणी चौधरी भगत, श्रीमती शेख, श्रीमती चव्हाण आदींनी परिश्रम घेतले। तुम्ही जेव्हा राहाल एकाग्रता करा, बी लोनली पुट युअर फेथ, बी लोनली पुट युअर फेथ, पुट युअर माइंड। तुमचे तर फार शब्द मस्त दिले, नॉलेज इज ट्रेजर बट प्रॅक्टिस इज द की ऑफ। प्रॅक्टिस करा, तुमच्या नॉलेजची प्रॅक्टिस करा। किती सुंदर लिहिलं। आता तिथे सगळ्या इंग्लिश डायरेक्शन दाखवली ना, फक्त कोण सांगू शकेल तिकडे पाठवून जाऊ। येस, तुमच्या शर्टला किंमत नाही सांगू का? नाही, ते आता दोन, दुसरा शर्ट आपला नाही न फक्त सांगा किती पायऱ्या चढून आला तुम्ही माहिती? तुम्ही स्कूलच्या किती पायऱ्या चढून आला कधी केल्या? कोण? 22। हे जे हे बघायचं असतं आपण हे जे बघायचं असतं हे शिकायला मिळालं पाहिजे। आपण तर बाकीचं खूप शिकतो। गणित तुम्हाला गणित इतका महा अवघड आहे। गणित तर महा अवघड कसला कोड्यात बोलतो, गणित तर महा अवघड कसला कोड्यात बोलतो। सदा कदा इतिहास दादा सणावळ्या विचारतो। सणावळ्या माहिती ना, यासाठी काय झालं, त्यासाठी काय झालं, शिवाजी महाराजांनी यासाठी काय केलं, त्यासाठी काय केलं, ते बाई विचारून विचारून आपला पार डोक्याचा गोळा करून करतात का? करतात तुमचं फार मोठं शिकून ठेवलं तुम्ही, खरंच बोलत नाही आहे। गणित तर महा अवघड कसला कोड्यात बोलतो, सदा कदा इतिहास दादा सणावाळ्या शोधतो। इंग्लिश भाऊची दादागिरी, इंग्लिश करतो का दादागिरी तुमच्याकडे? इंग्लिश भाऊची दादागिरी, दप्तर उघड चालते, नागरिक शास्त्र गरीब बिचारे इतिहासामध्ये चालते। नागरिक शास्त्र आहे का तुम्हाला? आहे ना, आम्हाला होतं पूर्वी नागरिक शास्त्र। नागरिक शास्त्र बिचारे गरीब बिचारे इतिहासामागे चालते। भूगोल म्हणजे विरविर वारे, भूगोल म्हणजे विरविर वारे, डोंगर आणि दरे। भूगोल आहे ना, जिओग्राफी। भूगोल म्हणजे विरविर वारे, डोंगर आणि दरे,
लोकमान्य न्यूजसाठी नवनाथ गायकरसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी, नाशिक।